आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केलेली आहे। ही योजना महिलांसाठी लाभदायक असली तरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी कागदपत्र व त्यासाठी येणारा खर्च, याचबरोबर दलालांचा सुळसुळाट, या सर्व गोष्टीमुळे ही योजना महिलांसाठी सध्या तरी त्रासदायक होत असून सरकारने स्वतः सरकारचेच प्रतिनिधी प्रत्येक महिलेच्या घरापर्यंत पाठवून कोणताही खर्च महिलेकडून न घेता शासनाने स्वतः खर्च करून महिलांकडून कागदपत्राची पूर्तता करावी, अशी मागणी माजी मंत्री सुबोध सावजी यांनी केली आहे। सुबोध सावजी यांनी सांगितलं आहे की जर शासनाकडून ही योजना राबवण्यात आली व महिलांच्या घरापर्यंत शासनाचा जर प्रतिनिधी जाऊन महिलांकडून फॉर्म भरून घेतले तर गोरगरीब महिलांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार नाही। अपंग, अशिक्षित, वयोवृद्ध अशा महिलांना दररोजची आपली मूल मजुरी बुडवून विविध कार्यालयाच्या चक्रा माराव्या लागत आहेत। यामध्ये आर्थिक भुर्दंड सुद्धा सोसावा लागत आहे। एका महिलेला जवळपास 500 ते 700 रुपये खर्च येत असून यामुळे महिला सध्या तरी परेशान झाल्या आहेत। त्यामुळे शासनाने यावर काहीतरी उपाययोजना करावी। नियमांच्या अटीमध्ये शिथिलता आणून शासनाचे प्रतिनिधी प्रत्येक महिलेच्या घरापर्यंत पाठवून कोणताही खर्च न करता महिलांचा फॉर्म भरून घ्यावा, अशी मागणी माजी मंत्री सुबोध सावजी यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केली आहे। नमस्कार, मी सुबोध भाऊ सावजी, माजी महसूल राज्यमंत्री, माजी पालकमंत्री, अकोला बुलढाणा जिल्हा। आज दिनांक 6 जुलै 2024 रोजी मी महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांना एक पत्र दिलं। पत्राचा विषय असा आहे की शासनाच्या वतीनं या दोन्ही महोदयांनी राज्यातील महिलांकरता जी एक योजना जाहीर केली, माहेवार 1500 रुपये, या योजनेच्या अटी शिथिल करून ही योजना पूर्णपणे शासनाच्या वतीनं अंमलात आणावी आणि महिलेच्या घरापर्यंत जाऊन त्या महिलेची सही घ्यावी, अशी माझी मागणी आहे। सध्याची जे आहे योजनेची कागदपत्राची अट ही रद्द करण्यात यावी। अपंग महिला, अर्ध्या वयाच्या वरच्या महिला, अडाणी महिला, अशिक्षित महिला यांना यातलं काहीच समजत नाही आणि यातलं न समजल्यामुळे यांना दलालाच्या मागे फिरावं लागते। राजकारणी लोक याचा फायदा घेऊन राहिलेले आहेत। ज्यांना काहीच समजत नाही अशांकरता राजकारण्याने 2-2, 4-4 टेबल लावले आणि आम्ही फॉर्म भरून देतो, आम्ही फॉर्म भरून देतो असं नाटक सुरू केलं। एक महिना जवळपास 500 ते 700 रुपये खर्च करून राहिली। दिवस पडीत पडला ते तर दुसरीकडे गेलं। खरोखर मनातून जर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना या महिलांना 1500 रुपये माहेवार द्यायचेच असतील तर ज्याप्रमाणे निवडणुकीच्या काळात घरपोच अनुक्रमांक क्रमांक आणि मतदान केंद्राचा क्रमांक येतो, त्याच पद्धतीनं शासनानं शासकीय कर्मचाऱ्यांच्या वतीनं प्रत्येक घरात महिलांची माहिती घ्यावी आणि तिथे त्यांची सही घेऊन ही योजना सुरू करावी, त्यांना कोणताही खर्च न लागता, अशी माझी आग्रहाची मागणी आहे। आणि खरोखर जर ही योजना सुरू करायची असेल तर हे करणं शासनाला आवश्यक आहे, तरी शासनाने याचा लवकरात लवकर विचार करावा। धन्यवाद। सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद होत आहे की साई दैनिक, साई संध्या, दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय, खेळ, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे।
आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. कविता, लेख, धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे. वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे. हे सर्व समस्त वाचक, जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे. वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ, मोबाईल नंबर 95 11 44 61 11.